नमस्कार मंडळी. हे बघा, आज राईला हवं होतं चिकन, त्यामुळे कोल्हापुरी चिकन फ्राय आणि रस्सा आम्ही करणार आहोत. हे चिकन मी शिजवून घेतलं आहे. त्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, तीळ आणि आलं लसूण हे सर्व काही मी भाजून मिक्सरला बारीक करून घेणार. हा चिरला आहे फ्राय करण्यासाठी कांदा हा हाताने कुस्करून घेतला ना की व्यवस्थित छान भाजतो तेलामध्ये. हे बघा, हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. राईला आधीमध्ये अशी चव येते की मला आज हे पाहिजे ते पाहिजे. मुलांसाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं, त्यामुळे मी लागले तयारीला. आणि हे बघा, मी केलेलं आहे मिक्स, आणि मिक्सरला सगळं घातलं त्यामध्ये आणि मिक्सर करून घेतलं. हा झाला मसाला, त्याचा एकदम बारीक करून घेतला आहे थोडं थोडं पाणी घालून. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल थोडं कमीच घालायचं, कारण वाळलं खोबरं असल्यामुळे वाळल्या खोबऱ्याला तेल भरपूर सुटतं, त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं. त्यामध्ये हा कांदा भाजून घ्यायचा. मग कांद्याला ओलसरपणा असतो, त्यामुळे कांदा भाजायला वेळ लागतो. मग हाताने कुचकरून कांदा टाकून घ्यायचा आणि छान मंद आचेवर भाजून घ्यायचा. कांदा भाजायला वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं मीठ घातलं ना की कांदा लगेच भाजतो. हा असा परतून घेऊन भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा भाजूस्तोपर्यंत आपण रस्सा करून घेऊ. इकडे मी पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यातसुद्धा कमी तेल घालायचं. त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा जरासा लालसर झाला की त्यामध्ये आपण केलेला ओला मसाला घालायचा. थोडा ओला मसाला मी फ्रायसाठी ठेवलेला आहे बघा. त्यानंतर तो मसालासुद्धा बराच वेळ मंद आचेवर गॅसवर ठेवून भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये चटणी, मीठ, मटण मसाला हे सर्व घालून घ्यायचे आणि थोडंसं अळणी पाणी घालून थोडा वेळ हलवून झाकून ठेवायचं. इतका वेळ झाकून ठेवायचं की त्याला पूर्ण तेल सुटतं मसाल्याला. मसाला भाजून रटरट शिजू द्यायचा. तोपर्यंत हे रटरट शिजूस्तोपर्यंत कांदा आपला भाजत आलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय लालसर झालेला आहे कांदा. पूर्ण लाल झाला की त्यामध्ये आपण मसाला घालायचा आहे. थोडासा ठेवला होता तो मसाला घालून थोडं हलवायचं. त्यामध्ये चटणी, मीठ, हळद आणि मटण मसाला पॅकेट, हे बघा मी दाखवते मटण मसाला पॅकेट, ते थोडं घालायचं आणि परत हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये चिकन घालायचं. ही चटणी घातली, चिकन घालून घ्यायचं. चिकन घातल्यानंतर थोडा वेळ बारीक गॅस करून झाकून ठेवायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता मी प्रत्येक गोष्ट हळूहळू घालते. त्यानंतर इकडं रस्सा करत होतो, त्यात अळणी पाणी होतं, ते घालून घ्यायचं. तो रस्सा अळणी पाणी ओतल्यानंतर रस्सा आपला कोल्हापुरी झणझणीत रस्सा तयार झाला. त्यानंतर इकडे मी चिकनसुद्धा घालून घेतलेला आहे. वेळेचा उपयोग कसा करायचा हे बघा तुम्ही बघू शकताय कसं रटरट शिजत आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे कोल्हापुरी रस्सा. तरी तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, कोल्हापुरी रस्सा आणि चिकन फ्राय, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे बघा, ताट झालेलं आहे तयार. राईला जास्त करून चपाती आवडते, त्यामुळे चपाती केली होती. ती चपाती खाऊन झाल्यावर सांगते मम्मी छान झाले, मस्त झाले, यम्मी झाले. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राईच्या चॅनलला सबस्क्राईब करा.